विंटरमध्ये मला ही डिश सगळ्यात जास्त आवडते. ती कशी बनवली हे पुढे सांगतेच. आणि सकाळी लेट्स छान गो. टिफिनसाठी पनीरची भाजी बनवली होती. सो त्याच्यासोबत तर येस. लच्छा पराठा बनवणं मॅन्डेटरी आहेत. आणि नाश्त्यामध्ये पण भाजी पोळीच दिली आणि टिफिन वगैरे पॅक सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर किचन सगळं आवडून घेतलं. म्हटलं चला आज 1 तारीख आहे तर काय करायला पाहिजे. सो मग कोथिंबीर खूप सारी आणलेली होती मी. सो ती निवडून घेतली, छान स्वच्छ धुवून चिरून घ्यायची. त्याच्यानंतर कांदा, खोबरं, लसण, मिरची सगळं चॉप्ड करायचं एकदम बारीक. ते सगळं त्याच्यामध्ये कच्चंच ॲड करायचं. तीळ टाकायची, ओवा टाकायचं, जिरं टाकायचं, खसखस पण टाकायचं थोडंसं. त्याच्यानंतर आपण जसं प्रॉपर मसाला करतो नॉर्मल भाजीसाठी तसा मसाला पण रेडी करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर बेसनमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आणि नॉर्मल मीठ वगैरे टाकून ते मळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे मसाला जो वाटलेला आहे आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं. ते पोळी लाटायची आणि त्याच्यामध्ये ते भरून असं पॅक करून घ्यायचं मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. आणि ही जी वडी आहे ना, सांबार वडी, ही आमची इथं परंपरा आहे. म्हणजे की माझी आजी बनवायची म्हणून मग माझी मम्मी पण बनवायची आणि आता मी पण बनवते. आणि ही डिश आहे ना मला खूप जास्त आवडते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि मुळात ही जेव्हा दुसऱ्या दिवशी खातो ना आपण शिडी झालेली तर ती अजून छान लागते. आणि नॉर्मल भाजीच्या रस्स्या सोबत सर्व करायचं. त्याच्यानंतर माझा नवरा घरी आला होता. सो म्हणे की चला आपण मंदिरात जाऊ, पहिला दिवस आहे. सो आम्ही महालक्ष्मी मंदिराला गेलो होतो. तिथे एक मधात हे पण मंदिर होतं स्वामीनारायणचं, खूप मस्त दर्शन झालं. आम्ही 9ला गेलो होतो तरी तुम्ही गर्दी बघू शकता. आणि दॅट्स इट.